हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर चला, आता आपल्याला बनवायचं आहे. थंबनेल पाहिलंच आहे आणि तुम्ही आलेला आहात तेच पाहण्यासाठी. तर चला बनवूयात आपण मस्तपैकी चिवडा. दिवाळी नाही, दसरा नाही, काय नाही, आधीमधीच आपल्याला बनवायचा आहे चिवडा. त्यासाठी मी तयारी करून ठेवली. काय काय तयारी केली ते पण पाहून घेऊयात आणि रेसिपीला सुरू करूयात. चला, बनवायचा आहे चिवडा. त्यासाठी मी तर भडंग घेतलेला आहे, खोबरं आणि पापडी घेतलेली आहे मक्काची, लसूण घेतलेला आहे आणि घेतलेला आहे आपले मूगफली मेला. तर चला, आता आपण ठेवूयात कढई गॅसवरती. आज बनवूयात आपण मस्त चिवडा. सगळं साहित्य वगैरे काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला झटपट बनवायचं आहे. तर मस्त चिवडा 10 ते 15 मिनिटात आपला रेडी होतो. जास्त टाइम लागत नाही. कारण थोडंच बनवलंय, पाहू शकता. भडंग वगैरे सोडून आले, सगळं साहित्य घेतलेलं आहे. मध्ये मध्ये श्री करत होता म्हणून सगळे काम वगैरे त्याला परत नंतर निवांत तिकडे सईपाशी, कारण सई स्वयंपाक करून आली आणि तो झोपला किंवा सई घरी असेल तरच असं रेसिपी वगैरे मला बनवायला निवांत टाईम भेटतो. नाहीतर श्री काय बनवून देत नाही आणि आवाज पण खूप जास्त असतो वेगवेगळे इथं चालू होतं. व्हिडिओ बनवणं पण सोपं नाही आहे. इथं खूप जास्त नाही का हे करावं लागतं. बाहेरचे आवाज चालू असतात, गाड्यांची इकडं तिकडं किंवा माणसांचे, स्कूलचे चालू. इथं जवळ स्कूल पण आहे, त्याचा पण आवाज असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओला थोडा लेट वगैरे होतो कधी कधी एडिटिंग वगैरे करण्यासाठी. आणि लहान बाळ असेल, तुम्हाला तर माहीतच आहे कसं असतं ते. तर इथं पहिल्यांदा शेंगदाणे टाकले होते मी. आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर खोबरं वगैरे घेऊयात. आणि यावेळेस मी ही टाकणार नाही आहे ह्याच्यामध्ये, कांदा टाकणार नाही आहे. कारण कांदा ह्या दिवसामध्ये थोडा खराब होण्याची शक्यता असते. किती आपण लाल केला तरी पण नाही का, वातावरणच असे खूप पाऊस सारखा चालू आहे. त्याच्यामुळे मी कांदा इथं स्किप केलेला आहे. आणि बाकी मग इथं पहिल्यांदा तर शेंगदाणे भाजून घेते मी. आणि शेंगदाण्याला थोडा टाईम लागतो कारण ओले शेंगदाणे होते जराशी गावाकडून आणलेले. तर म्हणजे बऱ्यापैकी वाळले होते. आजच फोडले होते शेंगदाणे मी आणि ते वाटीवरून घेतले होते. तर ते काढून घेऊयात. जास्त लाल होण्याची, काळपट पडण्याच्या आधीच मी काढून घेत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे खोबरं पण लगेच 2च मिनटामध्ये आपल्याला थोडंसं क्रंची झालं की काढून घ्यायचं आहे. इथं जास्त वेळ ठेवायचं नाही, काळं करायचं नाही, जेणेकरून त्याची टेस्ट एकदम कडवट होते. तर मी तर चाललो होतं तर थोडंच तेल टाकलं होतं मी. जास्त काय आपल्याला लागणार नाही आहे, थोडंच बनायचं चिवडा त्याच्यामुळे. आणि चिवडा मसाला पण नव्हता, पण जेवढे आहे तेवढ्यात मी बनवत आहे. काहीतरी आपल्याला 4-5 वाजता खाण्याची अशी क्रेविंग होते, त्यावेळेस असं काहीतरी खाल्लं तर आपल्याला जर भूक लागलेली असते 4-5 वाजता, तर ती क्रेविंग झालेली असते ना काहीतरी खाण्याची. तर इथं ती मग चिवडा खाऊन आपली भूक वगैरे जाते. आणि आपण मग त्याच्यामुळे नाही काय, तर मी म्हटलं खूप बरेच दिवस झाले चिवड्याचं सामान सगळं घरात असूनही बनवला नव्हता. आणि डब्यामध्ये उगाचच ठेवून दिलं होतं. म्हटलं चला, आपण जर तसं ठेवलं तर त्याला आळ्याजाळ्या पण होण्याची शक्यता असते. कारण जास्त दिवस हे भडंग वगैरे असताना त्याला आळ्याजाळ्या होतातच. आणि मध्ये मुरमुरे श्रीला पण काढून दिले होते कारण पॅकिंग खोललं होतं त्याचं. म्हटलं चला ते सादळतात नंतर. तर इथं मी सगळं नाही का तळून घेतलेलं आहे. आणि आता इथं मी लसूण टाकलेलं आहे. मला ना का लसूण कुटण्यापेक्षा नाही का पूर्ण अख्खा लसूण टाकायला आवडतो. त्याच्यामध्ये जिरी मोहरी खूप सारी आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. खूप सारी हळद टाकलेली आहे. म्हणजे खूप सारी पण नाही, जास्त पण नाही टाकायची, नाही तर कडू होऊ शकतो चिवडा. तर त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. असं म्हणजे नाही का त्याच्यामध्ये ओलसरपणा बिलकुल राहिला नाही पाहिजे. त्याच्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी टाकली तिथे आणि मीठ टाकून घेतलं चवीनुसार. थोडं मीठ कमी टाकलं, त्याच्यानंतर आणखी थोड्या वेळाने मी मीठ टाकणार आहे. तर हा मसाला जो आहे तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. सगळं परतल्यानंतर मी इथं लाल तिखट पण टाकून घेतलेलं आहे. दुसरा माझ्याकडे मसाला नसल्यामुळे हे घरचे जे मसाले आहेत, ते मसाला नाही तर चटणी टाकलेली आहे आणि घरचेच हे सगळं मस्त रेडी झालेलं आहे. आता ते आपल्याला फक्त एकदम नाही का जास्त करपून द्यायचं नाही. फक्त नाही का आपल्याला थोडे किशमिश टाकले. किशमिश मध्ये मध्ये गोड लागतं तर छान वाटतं त्याच्यामुळे. आणि तर नंतर आपल्याला
मकाची पापडी आणि ह्यावरून ते शेंगदाणे आणि खोबरं आपण परतलेलं होतं ते सगळं टाकून मिक्स करायचं आहे. तर हे कढई भरून झालेले आहे. असा पण चिवडा तुम्ही खाऊ शकता, खूप टेस्टी आणि मस्त लागतो. मी थोडं आणखी एक्स्ट्रा थोडं मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला हे चांगलं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. ते काढून घेतलं मी एका ताटामध्ये. आता इथं आपल्याला टाकायचं आहे तेल आणि हळद आणि इथे मीठ पण टाकू शकता तुम्ही थोडंसं, जेणेकरून आपल्या लाह्यांना थोडं नमकीनपणा येऊ शकतो. तर इथं मी पिवळा कलर येण्यासाठी हळद टाकलेली आहे आणि सर्व आता मिक्स करून घेणार आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून प्रत्येक लाह्यांना लागणार नाही अशी ह्याची काळजी घ्यायची आहे. खाली गॅस बारीक केलेला आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक लाई अशी पिवळी होते. व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षात जास्त पिवळा दिसत होता, कारण व्हिडिओमध्ये थोडंसं कधी कधी फिल्टर कमी जास्त होतं त्याच्यामुळे. तर पाहू शकता एकदम पिवळ्या सगळ्या लाह्या रेडी झालेल्या आहेत आणि आता आपल्याला होईपर्यंत चांगल्या परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित पाहू शकताय, खाली लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि ते मी एक बघितलं की म्हणजे नाही का क्रंची झाला आहे का नाही, पण नव्हता झाला. तर म्हटलं अजून चांगलं व्यवस्थित आणि गरम कढईत तसंच ठेवलं. हा फक्त अर्धा पण चिवडा नाही आहे आणि त्याच्यामध्ये मी फरसाण पण टाकलेलं आहे थोडंसं आणि हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. हा फक्त मी अर्धा चिवडा बनवलेला आहे, बाकीचा आपल्याला पण तो पण बनवायचा आहे लगेचच. आणि तुम्ही पाहू शकताय कसं दिसतंय, एकदम मस्तपैकी असं चिवडा आपला रेडी झालेला आहे. हा मी पटकन सईचे पप्पा आले होते ड्युटीवरून, त्यांच्यासाठी झटकीपट बनवलेला आहे. अजून बनवूयात लगेच आपल्याला पुढं हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर बाकीच्या लाह्या मी पातेल्यामध्ये नाही का हळद वगैरे टाकून पातेल्यातच गरम करून घेतलेल्या आहेत. आणि आता बाकीचं जे मिश्रण आपण मिक्स केलेलं आहे ते पण त्यात टाकून घेऊयात. आणि आता थोडंसं उरलेलं फरसाण टाकून घेणार आहे मी, जेणेकरून कसं मध्ये आधी त्याच्यात आपल्याला लागले शेव वगैरे लावतील ते खूप छान वाटतं. तर फरसाण टाकून झालेलं आहे. जवळजवळ मोठं पातेलं माझ्याकडे दुसरं काही नव्हतं, कढई मोठी, तर मी हे पातेलंच घेतलं होतं. त्या पातेल्यामध्ये नाही का म्हटलं आता ह्याच्यातच करावं. तर खूप छान आणि क्रंची क्रिस्पी झालेला आहे. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच आपले छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि चला आता सई पण आलेली आहे. ती म्हटली मला पण दे मम्मा कसं झालं टेस्ट पाहण्यासाठी. तर तिला मी काढून देत होते एका प्लेटमध्ये. चला कसा वाटतोय व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला बाय बाय. हा व्हिडिओ इथंच एंड करूयात.